सांगली महानगरपालिका वाढीव घरपट्टी आंदोलन कृती समितीतर्फे आयोजित जनसुनावणीवेळी वाढीव घरपट्टी विरोधात जनक्षोभ उसळला आहे। वाढीव घरपट्टी आंदोलन कृती समितीतर्फे आयोजित जनसुनावणीवेळी वाढीव घरपट्टी विरोधात जनक्षोभ उसळला। अनेकांनी घरपट्टी दुप्पट तिप्पट आल्यावरून संताप व्यक्त केला। सुविधा नसताना करवाढ कशाला असा सवाल उपस्थित केला आहे। जनसुनावणीला उपस्थित न राहिल्याबद्दल आमदार, खासदार, महापौर, उपमहापौर, सभापती, नगरसेवक, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांचा निषेध करण्यात आला। घरपट्टी वाढीच्या नोटिसा फेटाळण्यात आल्या। घरपट्टीबाबत कायदेशीर प्रक्रिया राबवण्यासाठी जन आंदोलनाबरोबरच न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार करण्यात आला। येथील गणेशनगरमधील रोटरी क्लब हॉलमध्ये कृती समितीतर्फे जनसुनावणी आयोजित करण्यात आली। कृती समितीचे निमंत्रक वि. बर्वे, हनुमंत पवार, सतीश साखळकर, रवींद्र बळवडे, डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त उपस्थित नसल्याबद्दल व्यासपीठावर रिकाम्या 3 खुर्च्या ठेवून त्या अधिकाऱ्यांच्या नावाचे फलक ठेवण्यात आले। कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकरांनी भांडवली मूल्यावर आधारित 54 प्रश्न उपस्थित केले। त्यावर महापालिका प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करण्यात आली। समितीचे निमंत्रक वि. बर्वे यांनी म्हटले, भांडवली मूल्यावरची घरपट्टी हा शुद्ध बोगसपणा आहे। समान क्षेत्रफळ असलेल्या मालमत्तेसाठी एकाला 22 लाख रुपये तर एकाला 1.5 लाख रुपये घरपट्टी आली आहे। प्रशासनाने कशाच्या आधारे आकारणी केली? जनसुनावणीला पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित नसल्यावरून निषेध व्यक्त करण्यात आला। मिराज सिंहासने यांनी म्हटलं आहे की 55,000 कामावरून 2,25,000 रुपये मालमत्ता कर आलेला आहे। पूर्वजांनी मोक्याच्या ठिकाणी जागा काय घेतली असा प्रश्न पडतो आहे। व्यवसाय बंद करून मालमत्ता विकून कुठेतरी शेतात खोपटे बांधून राहावे असे वाटत आहे। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने भांडवली मूल्यावर आधारित जी घरपट्टी लागू केलेली आहे त्याबाबत जनमानसात प्रचंड संतोष आहे। त्याच्या विरोधात वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या माध्यमातून आम्ही महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या जनसुनावणी घेतली। त्या जनसुनावणीला प्रचंड असा नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे। ह्यावरून नागरिकांच्या ह्या घरपट्टीच्या वाढीव नोटिसाबाबतीत किती असंतोष आहे हे महापालिकेने ओळखावं। त्याचबाबत आम्ही त्यांना काही 54 ज्या सूचना दिलेल्या आहेत नागरिकांच्या आलेल्या त्याबाबत तात्काळ त्यांनी 8 दिवसात उपाययोजना शोधाव्यात, अन्यथा आम्हाला टप्प्याटप्प्याने हे आंदोलन वाढवावं लागेल। तसेच आम्हाला कोल्हापूर खंडपीठात याबाबत आम्ही डायरेक्शनसाठी याचिका दाखल करत आहोत। आता ह्या नागरिकांच्या आलेल्या सूचना ह्या सगळ्या महापालिकेला कळवणार आहोत। त्यांना 8 दिवसाची मुदत देतोय। त्यात जर त्यांनी सुधारणा करून ह्यात जर लोकांना दिलासा नाही दिला तर आम्ही ह्या डायरेक्शन मागण्यासाठी मी कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करत आहोत।